मिळालेला आहे. आणि गाण्याचं शिक्षण पण तुम्ही आता नव्याने सुरू केलंय ना निवृत्तीनंतर? हो हो. तर गाणं तर आपण नंतर ऐकायचंच आहे, पण त्या जे गुरु आहेत भारतजी पवार, तर ते तुम्हाला ऑनलाईन शिकतात बरं का, ते कसाऱ्याला राहतात, तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा. ॲक्च्युअल ना मी आता ऑनलाईन रिटायर झाल्यानंतर मी ठरवलं की आता आपला जो काही छंद आहे तर तो आपण आता पूर्ण केला पाहिजे. कारण जी आवड आहे ती आपल्याला ड्युटीमुळे किंवा आपल्या बिझी शेड्यूलमुळे आपल्याला ना पूर्ण करता आलेली नाही आहे. तर आपण ही आता छंद हा आपला पूर्ण करायचा, जी आपली इच्छा आहे ती आपली गाण्याची वगैरे ती पूर्ण करायची. तर मी आत्ता गाणं शिकायला घेतलेलं आहे, म्हणजे पेटीवादन. हे पेटीवादन मी ऑनलाईन शिकते आहे. ॲक्च्युअल ऑनलाईन शिकणं खूप कठीण असतं, पण ज्या व्यक्तीकडून मी पेटीवादन शिकते आहे ती व्यक्ती देखील टोटली ब्लाइंड, पूर्णतः अंध असून मल्टी हँडिकॅप आहे, म्हणजे पायाने पण ती व्यक्ती अपंग आहे. तर त्यांचं नाव आहे भारत पवार. ते राहतात कसाऱ्याला. तर त्यांच्याकडून मी आता पेटीवादन शिकते आहे. तर आता 2 वर्ष झालं शिकते त्यांच्याकडे, 2 ते 3 वर्ष. आणि गाणं तर त्या गातातच, कराओकेवर त्या खूप छान गातात, पण आज मात्र आपल्याला ते विदाऊट कराओके ट्रॅक त्या आपल्याला 1-2 गाणी त्यांची झलक त्या म्हणतात की नको मला आता काही जमणार नाही, आवाज बसला आहे, कारण त्या नुकताच आता गावाला जाऊन आलेले आहे. तर ताई किस्सा सांगा तो परिकथे तिला राजकुमार. त्याचं आवडतं गाणं आहे आणि त्याविषयी एक मजेशीर नाही पण थोडासा सगळ्यांना आवडेल असा एक किस्सा आहे त्या स्पर्धेविषयी. हो, ॲक्च्युअल परिकथे राजकुमार हे गाणं माझ्या खूप आवडीचं आहे. आणि जेव्हा आमच्या गाण्याच्या स्पर्धा झाल्या ब्लाइंड लोकांच्या, तर त्यामध्ये 3 राऊंड झाले. पण मला वाटत नव्हतं की माझा नंबर येईल, कारण माझ्याबरोबर जे 20-25 लोक गाणारे होते माझ्यासोबत वगैरे, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कोण कॅरियर ट्रॅकवरती गात होतं, तर कोण तबला पेटीवरती गात होतं. माझ्याकडे मात्र काहीच नव्हतं त्यावेळेस, ना हार्मोनियम ना तबला ना काहीच नाही. तर मी प्लेनच गाणं गायलं परिकथेतील राजकुमारा. आणि जेव्हा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हा त्यांनी सांगितलं की पार्वी जाधव यांना परिकथेतील राजकुमारा या गाण्यासाठी पहिल्या क्रमांकाचं ॲक्च्युअली मला खूप आश्चर्याचा धक्का बसला. अरे मी तर प्लेनच गाणं नाही आहे, माझ्यासोबत हार्मोनियम नाही, तबला नाही, कॅरिओके ट्रॅक नाही. तर मला सुद्धा ही म्हणजे शॉकिंग न्यूज होती की माझा नंबर, त्यांनी पहिला नंबर दिला या गाण्यासाठी. हो मी प्रयत्न करते एक कविता गायचा. हे गाणं आहे कृष्णा कल्ले यांनी गायलेलं ओरिजिनल, आणि हे लिहिलेलं गीत आहे वंदना विठलकर यांचं भावगीत आहे. तर मी प्रयत्न करते, कारण खूप दिवसांनी हे गाणं गात आहे, चुकलं तर क्षमा असेल. परिकथेतील राजकुमारा, परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का? परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?
बरी